आवादा कंपनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड न्यायालयानं मोठा धक्का देत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यासोबतच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी गेले होते त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात देखील संशयित आरोपी आहे। दरम्यान वाल्मिकचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी समोर आणलाय। त्यासोबतच त्यांनी परळीतील पोलीस प्रशासनावर देखील गंभीर आरोप केलेत। वाल्मिक कराडनं अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसंच नवीन आयफोन दिलेत। आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत। वाल्मिक समोर गोंडा घालणारा पीआय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट आणि आयफोन दिल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केला आहे। भैया पाटील यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर म्हणजेच ट्विटरवर ते असं लिहितात की आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे। गेल्या वर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीतून दिल्यात। त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत। तसेच बुलेट सोबत नवीन आयफोन सुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकने दिले आहेत। काल सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक समोर गोंडा घालणारा पीआय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व आयफोन वाल्मिकने दिलेली आहे। बीडमध्ये एखादा मर्डर करायचा असेल तर गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन मर्डरचे कृत्य करतात आणि याचमुळे पीआय महाजन व पीआय पाटील यांना सहआरोपी करायला हवं। जातीच्या नावानं गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत। आमची मागणी आहे या गुन्ह्यात पीआय पाटील व पीआय महाजन यांचा सहभाग आहे आणि हे नीच आमच्या जातीचे असो किंवा कोणत्याही जातीचे असो यांना फाशी द्या। बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात, आयफोन दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या किंवा हे वाल्मिकचे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशा आशयाची पोस्ट पाटील यांनी केली आहे। तत्पूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाल्मिक कराड यांचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असल्याचा देखील आरोप केला होता। पाठक यांची लवकरात लवकर चौकशी करून ते गुन्हेगार लोकांसोबत अनेक वर्षापासून सोबत असल्याचा दावा देखील भैया पाटील यांनी केला होता। त्यामुळे आता भैया पाटील यांच्या या दाव्यामध्ये काय तथ्य आहे हे येत्या काळामध्ये उलगडेल आणि हे प्रकरण नेमकं काय वळण घेतं हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।